तर फायनली शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे जे पैसे आहेत, तर ते कर्जमाफीचे पैसे आता तुमच्या अकाउंटमध्ये येण्याचं सुरू होणार आहे. हो, मी असं का म्हणतोय? तर राज्य सरकारने 9 जुलै रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आणि यामध्ये राज्य सरकार म्हणतंय, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्याबाबत आज शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूल बँक अकाउंट काय असतं? तर बघा, आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हे अकाउंट उघडलं जाईल आणि या अकाउंटमधूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये वर्गित करण्यात येणार आहे. आता ज्या शेतकरी मित्रांचं बँक ऑफ महाराष्ट्रामधून कर्ज घेतलं असेल, तर त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या मेन ब्रँचमधून पैसे येतील आणि त्यानंतर अशाच पद्धतीने राज्य सरकार प्रत्येक ब्रँचमध्ये अकाउंट उघडतं का, म्हणजे प्रत्येक बँकेचं अकाउंट हे ओपन करतं का, हेही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळतंय. परंतु सध्या तरी राज्य सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट उघडण्याचा जो शासन निर्णय तर तो निर्गमित केलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत गव्हर्नमेंट बिझनेस ब्रँच मुंबई येथे सहकार आयुक्त व निबंधक यांच्या नावाने अकाउंट उघडण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता यात पहिलं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमधील कर्जमाफी, त्यानंतर एक वेळेस समझोता म्हणजे वन टाइम सेटलमेंट व प्रोत्साहनपर अंतर्गत देण्यात येणारा लाभ पूल बँक अकाउंटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक असेल. तर हे जे पूल बँक अकाउंट असेल, तर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, त्यांनाही इथूनच लाभ दिला जाईल. त्यानंतर ज्या शेतकरी मित्रांची 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होईल, तर त्यांनाही इथूनच लाभ दिला जाईल. आणि ज्या शेतकरी मित्रांना वन टाइम सेटलमेंट करायचं असेल, तर त्या शेतकरी मित्रांना सुद्धा इथूनच लाभ दिला जाणार आहे या बँक अकाउंटमधून. गव्हर्नमेंट या बँक अकाउंटला पैसे देईल आणि इथून शेतकऱ्यांना ते पैसे वर्गित करण्यात येतील. त्यानंतर पुढे ते म्हणताय, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केला जाणारा निधी पूल बँक अकाउंटमध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ पडून राहणार नाही, याची सहकार आयुक्त निबंधक यांनी बँकेची दक्षता घ्यावी. बघा, महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जे गव्हर्नमेंट या बँकेला फंड देईल कर्जमाफीसाठी, तर तो फंड 24 तास पर्यंत तिथं पडून राहणार नाही. तो फंड लगेच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर वर्गित करण्यात यावा, असे महत्वपूर्ण निर्देश सुद्धा या शासन निर्णया माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर शासनाच्या निर्देशनानुसार ज्या विशिष्ट प्रयोजनासाठी सदर खाते उघडण्याचे प्रस्तावित आहे, त्याच विशिष्ट प्रयोजनासाठी उपयोग करण्यात यावा. म्हणजे कर्जमाफीसाठी हे अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे, तर याचा वापर फक्त कर्जमाफीसाठीच होणार आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून येणाऱ्या 2 किंवा 3 दिवसात शेतकरी मित्रांनो, तुमच्या अकाउंटमध्ये आता कर्जमाफीचे पैसे येणं सुरू होईल. त्यानंतर तुम्ही नवीन जरी तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, तर येणाऱ्या 1 तर 1.5 महिन्यात तुम्ही तुमचं नवीन कर्ज सुद्धा घेऊ शकतात. आता राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना फायनली कर्जमाफी होते. परंतु बाकी शेतकऱ्यांना लवकर होईल, पण येणाऱ्या 1 महिन्यात कर्जमाफीची संपूर्ण प्रोसेस ही आपटेल शेतकरी मित्रांनो. अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. मी ए टू झेड अपडेट कर्जमाफीबद्दल, त्यानंतर शेतीविषयक अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो.